नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. रेशन कार्डबद्दल अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपणा सर्वांसाठी आहे. रेशन कार्ड आपल्याकडे कोणतेही असो, परंतु आता रेशन कार्डबाबत सर्व नियम हे बदललेले आहेत. हे आपणा सर्वांना माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण की आता या वर्षामध्ये म्हणजे 2026मध्ये रेशन कार्ड धारकांसाठी सर्व काही नियम निकष हे बदललेले आहेत आणि हे आपणा सर्वांना माहिती असणं, अपडेट आपण हे सर्व करणं अत्यंत आवश्यक आहे. तर पिवळे रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड आणि पांढरे रेशन कार्ड असे 3 प्रकारचे रेशन कार्ड आपणाकडे असतील. परंतु रेशन कार्डच्या बाबतीमध्ये सरकारने, आपल्या महाराष्ट्र शासनाने आता काय बदल केलेले आहेत आणि आपणा सर्वांना हे सर्व बदल माहीत असणं आणि आपण सर्वांनी हे बदल ॲक्सेप्ट करणं आवश्यक आहे. तर जर आपणाकडे 4 चाकी म्हणजे बघा, आता जरी तुमच्याकडे ट्रॅक्टर जरी आहे तरीसुद्धा आता आपणास रेशन कार्डवरील जे काही अन्नधान्य आहेत किंवा जे काही तुम्हाला लाभ मिळत आहे, उदाहरणार्थ काही ठिकाणी अन्नाचा शिधा असतो, म्हणजे आपल्याला शिधा मिळत असतो किंवा मसाले मिळत असतात किंवा डाळी-साळी मिळत असतात, अन्नधान्य मिळत असतात, असं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतं. तर तुम्हाला जे काही सुविधा मिळतात, जे काही लाभ मिळतात रेशन कार्डवर, आता तुमच्याकडे जर ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला तुमच्या आता या सगळ्या सुविधा आणि तुमच्या या लाभ जे आहेत हे सर्व आता तुम्हाला यापुढे मिळणार नाही, जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर. दुसरं काय आहे बदल की तुमच्या घरामध्ये आता समजा तुम्ही सर्व अटींमध्ये तुम्ही बसत असाल आणि समजा तुमच्याकडे जर AC आहे, तुम्ही जर तुमच्या आता उन्हाळ्यामुळे तुमच्या घरात जर तुम्ही AC बसवलेला असेल आणि बाकी सगळ्या तुम्ही नियमांमध्ये जरी बसत असला तरीसुद्धा तुम्हाला हे रेशन कार्डवरील लाभ हे मिळणार नाही. तुम्ही म्हणाल की हो, आमच्याकडे AC आहे, हे सरकारला कसे कळेल? तर तुमच्या कुटुंबामध्ये जे 4 व्यक्ती आहेत, म्हणजे पती पत्नी आणि 2 मुले, या 4 व्यक्तींना रेशन कार्डवरील फायदे, रेशन कार्डवरील लाभ, रेशन कार्डवरील सुविधा या मिळत असतात. परंतु प्रत्येकाला आधार कार्ड काढणं हे आवश्यक आहे, ते बंधनकारक आहे. तुम्ही आधार कार्ड काढलं की ते तुमचं रेशन कार्डसुद्धा तुम्हाला eKYC करावे लागते. जेव्हा तुमचं रेशन कार्ड आणि eKYC हे तुमचं आधार कार्ड होतं, त्यावेळेला तुमची जी माहिती आहे, तुमचा जो डेटा आहे तो सरकारपर्यंत पोहोचला जातो आणि सरकारला हे सगळं डिटेल्स तुमच्याबद्दल सरकारकडे ही संपूर्ण माहिती असते. त्यामुळे सरकारला बरोबर कळते की तुमच्याकडे AC आहे का. तुमच्याकडे जर AC असेल तर तुम्हाला रेशन कार्डवरील कोणत्याही सुविधा मिळणार नाही. नंतर आहे जनरेटर. तुमच्याकडे जरी जनरेटर जरी असलं तरीसुद्धा तुम्हाला रेशन कार्डवरील लाभ हे मिळणार नाही. चौथा बदल आहे, चौथा नियम आहे, चौथा निकष आहे की टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स जर तुमच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती जर भरत असेल, आता तुमच्या कुटुंबामध्ये पती पत्नी आणि 1 मुलगा आणि 1 मुलगी किंवा 2 मुलं, दोन्ही मुलं असू देत किंवा दोन्ही मुली असू देत, एका कुटुंबातील 4 व्यक्तींना हे रेशन कार्डचे लाभ मिळत असतात. तर तुमच्या कुटुंबातील 4 व्यक्तींपैकी कोणीही एक व्यक्ती जर करदाता असेल किंवा इन्कम टॅक्स भरत असेल तर आता तुम्हाला तुमच्या कुटुंबाला रेशन कार्डवरील सर्व हे लाभ हे तुमचे आता मिळणे बंद होतील. नंतर पुढचा नियम आहे, पुढचा निकष आहे आणि पुढचा जो बदल आहे तो आहे 100 मीटरपर्यंत जर तुमची स्वतःची जागा असेल राहण्यासाठी, तुमची जर स्वतःची म्हणजे तुम्ही 100 मीटर जागेमध्ये जर स्वतःच्या जागेत जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला रेशन कार्डवरील फायदे, रेशन कार्डवरील तुम्हाला सुविधा, लाभ, अन्नधान्य या सगळ्या तुम्हाला आता मिळणे बंद होणार. पुढचा नियम आहे 80 मीटरपेक्षा तुमच्याकडे जास्त जागा जर असेल व्यवसायासाठी
म्हणजे 80 मीटरपेक्षा जास्त गाळा जर तुमचा स्वतःचा असेल आणि जर तुम्ही तो व्यवसायासाठी वापरत असाल तर तुम्हाला आता यापुढे रेशन कार्डवरील लाभ सुविधा आणि जे काही अन्नधान्य आहेत ते तुम्हाला आता यापुढील मिळणे बंद होणार आहे. सरकारी कर्मचारी तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी कार्यरत म्हणून असेल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती 4 म्हणजे जसे की एका कुटुंबात 4 व्यक्ती आहेत आणि त्यापैकी तुमच्या कुटुंबातील कोणीही जरी व्यक्ती जर तो पेन्शनधारक असेल किंवा तो सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत असेल तर तुम्हाला रेशन कार्डवरील लाभ मिळणे आता बंद होणार आहे. कारण की 1 एप्रिल 2026 पासनं हे सर्वांसाठी हे नियम लागू होणार आहेत. परंतु आता हे नियम ऑलरेडी हे लागू झालेले आहेत हे आपणास माहीत असले पाहिजे. कारण की आज तारीख आहे बघा 21 मार्च. आत्तापर्यंत 70 लाख रेशन कार्ड धारकांचा लाभ हा संपूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. तर हे महाराष्ट्र शासनाने जे बदल आहेत, जे हे निकष आहे, रेशन कार्डच्या बाबतीमध्ये जे नियम सरकारने बदललेले आहेत, या नियमांमध्ये जे बदल झालेले आहेत हे आपणा सर्वांना माहीत असणे हे अत्यंत आवश्यक आहे. कारण की तुम्ही जेव्हा रेशन कार्डवर म्हणजे तुमच्या रेशन दुकानावर जाणार आणि जेव्हा तुम्ही जे काही तुमचं किराणा असेल किंवा जे काही तुम्हाला मिळत असेल त्या सुविधा तुम्हाला जेव्हा मिळणार नाही तेव्हा तुम्हाला अचानकपणे हे आश्चर्य वाटेल. त्यामुळे त्यासाठी तुम्हाला या सर्व गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व जे रेशन कार्ड धारक आहे त्यांनी या सर्व अपडेट जाणून घ्या. अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. 2026मध्ये सरकारचे हे नियम बदललेले आहेत रेशन कार्डच्या बाबतीमध्ये. कारण की असे बरेच असे नागरिक आहेत की ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहेत, उदाहरणार्थ केशरी, पांढरे आणि पिवळे. तर असे बरेच रेशन कार्ड धारक आहेत की त्यांच्याकडे स्वतःचं घर आहे, त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत की म्हणजे मोठा TV आहे, फ्रीज आहे, स्वतःचं घर पण आहे आणि त्यांच्याकडे ट्रॅक्टर पण आहे शेती करण्यासाठी किंवा त्यांच्याकडे AC आहे. तर आता अशा कुटुंबांचा सर्व डेटा हा सरकारपर्यंत पोहोचलेला आहे. संबंधित विभागाकडून आपल्या महाराष्ट्र शासनाने हा डेटा सरकारपर्यंत वेळोवेळी पोहोचत असतो आणि आता हा डेटा अपडेट होत असतो. त्यामुळे तुम्ही समजा स्वतःहून जर लाभ बंद केलेला नाही तर मात्र तुमचा अचानकपणे हा लाभ हा बंद करण्यात येईल. आणि ज्यांनी स्वतःहून लाभ नाही बंद केला, ज्यांनी आतापर्यंत पात्र असूनही म्हणजे पात्र नसतानासुद्धा ज्यांनी लाभ घेतलेला आहे, आता अशांवर कदाचित कारवाईसुद्धा होऊ शकते. त्यामुळे या बदलांसह या अपडेट हे जे काही नियम आहे, निकष आहे, हे जे बदल झालेले आहेत हे आपणा सर्वांना, सर्व रेशन कार्ड धारकांना माहीत असणे आवश्यक आहे. कारण की यानंतर तुम्हाला अचानकपणे तुमचं रेशन कार्ड जर बंद झालं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का, आश्चर्य वाटायला नको. त्यामुळे हे सावध.